आणि आणखी एक प्रसंग आहे, म्हणजे तोही मी अनुभवलेला आहे. त्या दरम्यान पण म्हणजे मोठी होती मी थोडी, आणि दुसरीकडे आम्ही राहायला गेलेलो. तर किती वर्षाची असून? तरी पण एक म्हणजे 4वी-5वीला असणार मी त्या दरम्यान. म्हणजे 9-10 वर्षाची असते. म्हणजे ना ती गोष्ट आहे 99ची. 99च्या दरम्यानची गोष्ट आहे ती. आणि असं झालेलं की आमच्या ज्या आसपास होते, म्हणजे ज्या एरियात आम्ही राहत होतो, तर तिथे आजूबाजूची जी घरं होती ती मोकळी होती, रिकामी होती. म्हणजे तिथे राहायचे भाडोत्री, पण जास्ती नाही. काही 6 महिन्याने रिकामं करणार, कोणी 2-3 महिन्याने, असं. तर आमच्या आजूबाजूचे असे 3-4 खोल्या होत्या, त्या रिकाम्या होत्या. तर आम्ही दिवसभर खेळायचो त्या खोल्यांमध्ये जाऊन, आणि मग संध्याकाळ झाली का मग ते दरवाजे बंद करून यायचो. कारण की त्या दरम्यान काही म्हणजे कोणी कुलूप वगैरे घालत नव्हते, असेच ओपन असायचे ते. आणि आमचं तिथे स्वतःचं घर होतं, आणि आम्ही तिथे असल्यामुळे म्हणजे ती जबाबदारी आमच्या आई वडिलांकडे असायची, की म्हणजे भाडोत्री कोण आलं की तुम्ही त्यांना सांगा म्हणजे राहायला वगैरे. तर कुलूप घालत नव्हते ते लोक. मग आम्ही मुलं दिवसभर त्यात खेळायचो, आणि मग संध्याकाळ झाली की मग ते दरवाजे बंद करून यायचो. कारण की कोणी राहत नसल्यामुळे त्यात लाईट पण नव्हत्या, अंधार असायचा. आणि संध्याकाळ झाली की मग आम्हाला भीती वाटायची त्या घरांना बघून. उघडे कधी आम्ही ठेवून आलो की मग आम्हाला भीती वाटायची. तर म्हणजे असं चाल टाईप होते का? हा, चाल टाईप होती, पण आजूबाजूच्या घरांचे कसे दरवाजे एकमेकांसमोर, तर आमच्या दरवाज्यांच्या समोर त्यांचे दरवाजे पडायचे. मग कधी जर चुकून आम्ही दरवाजे उघडे ठेवले कि मग रात्रभर आम्हाला भीती वाटायची. कारण की त्या दरम्यान लाईटी वगैरे एवढ्या नव्हत्या. तर मग आपण काय करायचो, गरम होतंय म्हणून थोडा दरवाजा उघडा ठेवून वगैरे झोपायची माणसं, किंवा नंतर लाईट आली की आपण बंद करू म्हणून. तर आम्हाला भीती वाटायची मग त्या दरवाज्यांकडे बघून, की उघडेच आहेत दरवाजे. घाबरायचो आम्ही, लहान लहान होतो त्या दरम्यान. एकदा असं झालं, रात्रीचे झोपलेलो आम्ही, आणि अचानकपणे मला जाग आली. रात्री जाग आली तर म्हणजे आमची खिडकी होती, आणि त्यावेळेस नेमकी ती खिडकी आमच्याकडून उघडी राहिली. म्हणजे त्याचं कर्टन आम्ही लावलं नाही. आणि मग रात्री डोळा उघडल्याच्या नंतर माझं लक्ष खिडकीत गेलं, आणि मी खिडकीमध्ये काय बघितलं, एक बाई उभी आहे. मी बघते तिला, की म्हणजे एवढ्या रात्री आपल्या खिडकीमध्ये कोण उभी आहे, आणि ती घरात का बघते. नंतर मी बघते ती माझ्याकडे टक लावून बघते. तर म्हणजे कोण ओळखीचे वगैरे होते का? नाही नाही, मला ते म्हणजे तिचा चेहरा ना स्पष्ट नव्हता, पूर्ण असं ब्लर होता. ब्लर, असं काळं काळं, आणि असं काय सफेद अंगावर काही साडी सारखं दिसत होतं. आणि मी टक लावून बघायला लागले. तेवढ्यात 2 बायका फुगड्या खेळतात माझ्या समोर, आणि मी गोंधळून बघते की खिडकीमध्ये एक बाई माझ्या इथे उभी आहे खिडकीजवळ, आणि एक समोरच्या उंच कठड्यावर, म्हणजे उंच कट्टा होता त्याच्यावर ती उभी आहे, आणि तिथून ती हिचा हात पकडून फुगडी घालतात दोघी. आणि मला काहीच सुचत नाहीये. मी बघते काय दिसतंय मला, हे काय सर्व दिसत होतं खिडकीत? हो, कारण की मी अशी झोपलेली, आणि समोरच खिडकी होती ना, आणि तो समोरच्या घराचा ओटा उंच असल्यामुळे मला तेही दिसतंय घरातून, आणि त्या फुगड्या घालतायत दोघी. आणि मला काहीच समजत नाहीये की म्हणजे या कोण आहेत. आपल्या आजूबाजूला तर कोण राहत नाहीये, आणि जे लांब राहत आहेत त्या इतक्या रात्री खिडकीत येऊन फुगड्या का घालतात. मला एकदम ते विचित्र वाटत होतं, म्हणून मी बघते, आणि अचानक त्या फुगड्या घालता घालता थांबल्या, आणि त्या माझ्याकडे पुन्हा बघतायत. मी बघते की हे काय दिसतंय, कारण की आपण लहान असतो, आपल्याला म्हणजे अनुभव नसतो या गोष्टीचा. तर मला काहीच कळत नव्हतं की हे काय आहे, आणि कोण खेळतंय, कोण असं धावतंय वगैरे. म्हणून मी बघते त्या दोघींकडे, आणि त्या मला
खिडकीतनं हात घालून बोलवत होत्या आणि त्या म्हणजे विचित्र आवाज पण काढत होत्या, मला बोलवत होत्या ये म्हणून. आणि मला काही समजत नाही की या काय बोलतात. मला त्यांचा आवाज स्पष्ट येत नाहीये ना त्यांचा चेहरा स्पष्ट दिसतोय. आणि मी एकदम शॉक, म्हणजे इतकं की माझे हात पाय सुद्धा हलत नव्हते. जागेवर मी फ्रीज झालेली, एकदम थंड पडलेली, काहीच सुचत नव्हतं. आणि माझ्या शरीरात इतकाही त्राण उरला नव्हता की मी माझ्या बहिणींना हात लावून, ज्या बाजूला झोपल्यात माझ्या, त्यांना सुद्धा हात लावायची हिंमत होत नव्हती ना. माझं शरीर उठत नव्हतं की मी त्यांना उठवू आणि दाखवू की मी काय बघते. आणि त्या मला बोलवतायत, सतत अशा हात करतायत ये म्हणून, जसं काय ते मला घेण्यासाठी थांबलेत, बोलवतायत ये. आणि अचानक त्या मला तिथे दिसत होत्या आणि दिसता दिसता त्यांची सावली घरामध्ये आली. त्यांची सावली घरात आली, घराच्या भिंतीवर. आणि तितक्यात माझे वडील जे म्हणजे ड्युटीला गेलेले ते आले आणि त्यांनी दरवाज्यावर थाप दिली. त्याच्यानंतर मी जेव्हा वडील घरात आले, ते तर गायब झालं, जे दिसत होतं ना सावली गायब झाली. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे जरा भानावर आले. शुद्धीवर आली. हा. आणि मग नंतर घडीत बघते तर तेव्हा 12:30 वाजून गेले रात्रीचे. आणि त्यावेळेस पण मी त्याच्यानंतर सकाळी आजारी पडले. पण मी तेव्हाही म्हणजे मी सांगूच शकत नव्हती की मी काय पाहिलंय. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की म्हणजे भूत आहेत, भूत येतात किंवा दिसतात, म्हणजे कोणी आपल्या समोर शेअर करत, मग तेव्हा मी माझं सांगितलं की मला सुद्धा असं दिसलेलं त्या दिवशी आणि मी असं बघितलंय आपल्या खिडकीत किंवा आपल्या घराच्या बाहेर. आणि ती गोष्ट खरंच मी विसरू शकत नाही. म्हणजे असे जे थरारक अनुभव असतात ना, ते खरंच ते नाही विसरू शकत.